सीना नदीला जो महाप्रलय आलाय त्यानंतर अनेकांचे संसार उघड्यावरती पडलेले आहेत. खरं तर राहतं घर जे आहे ते सणासुदीच्या काळात अनेकांना सोडून स्थलांतर होण्याची वेळ आली आहे. मी आत्ता एका अशा स्थलांतरित केंद्रावरती आहे जिथं ही लोकं जी आहेत ती सगळी या ठिकाणी आपण बघताय की स्थलांतर होऊन आलेली आहेत. अगदी चिमुकल्या बाळांना घेऊन सगळी लोकं जे आहेत ते या ठिकाणी आले आहेत. वयोवृद्ध लोक आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातली ही सगळी गावातील लोक आहेत. मोहोळ तालुक्यातली काही गावातली लोक आहेत जे सीना नदीच्या काठावरती आहेत. जसं म्हणालो की सणासुदीचा काळ आहे, नवरात्रीचा काळ आहे आणि अगदी चिमुकल्या मुलांना घेऊन या ठिकाणी आले. त्या ताई येतात जवळपास चिमुकला मुलगा किती महिन्याचं बाळ आहे? 1.25 महिन्याचं बाळ आहे, माझी मुलगी आहे. बरं. आता काय गावाची परिस्थिती आणि तुम्ही इथं आला कुठलं खूप गाव? पाणी आलेलं आहे. घरात जवळजवळ 4 फूट पाणी गेलेलं आहे. घरातलं धान्य, पिठं वगैरे सगळं हे झालेलं आहे. माझ्या मिस्टरांचं माई सेवा केंद्र आहे. त्यांचे कम्प्युटर्स, त्यांचे मशीन वगैरे सगळं पाण्यात आहे. त्या परिस्थितीत आम्ही गावातून बाहेर पडलेलो. लहान मुलीला कधी कधी आला साधारणतः इथं? काल आलेलं. कालपासून इथंच आहात सगळं. कालपासून येतच. घराची परिस्थिती काय आता सगळं सोडून आला तर मला वाटतं की फक्त कपडे वगैरे घेऊन आला कपडे असेल. वगैरेच घेऊन आलेलो आहे. घरातलं सगळं साहित्य सगळं साहित्य तिथल्या तिथं आहे. अच्छा. हो. काय परिस्थिती होती ज्यावेळेस पाणी शिरायला लागलं घरामध्ये? सुखरूपपणे बाहेर तर पडू शकलात की धावपळ करून बाहेर पडावं लागलं सगळं? इथून बसेस ॲडजस्ट केल्या होत्या, त्यामध्ये इकडं आलेलो आहे. अच्छा. ही चिमुकली ही पण मुलगी ती पण मुलगी. हो. ही 5 वर्षाची एक मुलगी आहे आणि 1.25 महिन्याची एक मुलगी आहे. प्रचंड कष्ट करावं लागत असं कारण चिमुकली अगदी छोटी आहे आणि तिला घेऊन या बस. खूपच लहान असल्यामुळे खूप प्रॉब्लेम होतात. अच्छा. ही अगदी 1.5 महिन्याच्या चिमुकली नाव काय ठेवलं तिचं? अक्षरा. अक्षरा तिचं नाव आहे आणि अक्षराला घेऊन ते या ठिकाणी पुनर्वसन केंद्रात आलेले आहेत आणि प्रचंड भयानक अवस्था जी आहे ती सीना नदीच्या काठावरती आपल्याला पाहायला मिळते. दादा आपल्यासोबत आहे. दादा मला तुमची गावाची अवस्था सांगा सुरुवातीला. शेतीचं कशा पद्धतीने नुकसान झालं कारण प्रचंड भयानक अवस्था सीना नदीच्या काठावरती आता आहे. गावातली अवस्था खूप भयानक आहे आणि शेतीचं पण खूप नुकसान झालेलं आहे. साधारण 60% गावातील लोक बाहेर वास्तव्यास आलेले आहेत. 40% लोक आणखीन पण आहे त्या घरीच आहेत. अजूनही गावात लोक अडकले. हो, गावात अजूनही लोक अडकले. 40 ते 45% लोक तर गावात आणखीन आहेत. घरातलं सगळं साहित्याचं नुकसान झालं असेल. काय काय परिस्थिती आहे? हो सर, घरातलं सर्व साहित्य आहे. तसंच आम्ही, कारण माझी मुलगी खूप लहान असल्यामुळे 1.25 महिन्याची माझी मुलगी आहे, त्याच्यामुळे आम्ही आहे त्या कंडिशनमधून बाहेर पडलेलो आहे. माझं घरातील सर्व म्हणजे ज्वारी म्हणा, तांदूळ म्हणा, माझं महाई सेवा केंद्र आहे. माझ्या घरातील कॉम्प्युटर, टेबल सर्व काय आहे त्या कंडिशनमध्ये आम्ही सोडून तसेच आम्ही माननीय दिलीपराव माने मालकांनी जी काही सोय केली ते खूप आम्हाला म्हणजे खूप सहकार्य झालेलं आहे त्यांचं. आमचे सर्व राहण्याची, खायची, पिण्याची सर्व सोय त्यांनी व्यवस्थितरित्या पार पाडली आहे. होते सोय व्यवस्थित सगळं? हो सर, व्यवस्थित सोय होते आहे. सर्व गोष्टींची सोय आम्हाला दिलीपराव माने मालकांमुळे व्यवस्थित सर्व काही सहकार्य लाभलेलं आहे आम्हाला. अनेक समाजसेवी संस्था आहेत ज्या मदत करतायत लोकांना. आजी तुमचं वय किती आत्ता आणि अशा पद्धतीची परिस्थिती बघितली कधी? कधीच बघितली नाही. आता परिस्थिती लई बेकार झाली. विकत घेतलेली ज्वारी, गहू सगळं कम्प्युटर पोराचं सगळं गेलं. वाईट वाटत असेल नवरात्रीच्या काळात असं सणासुदीचं काळ. मालक वारून 6 महिने झाले तर ही परिस्थिती आली. अवस्था काय घरची आता? काय कष्ट राहिलंच करूनच काय तर राहिलंच नाही. काय कर किती वर्षापासून उभं केलं सगळे? सगळं उभं केलं तर लय दिवसा आता नौका गुडघं दुख, कट पाय दुख असं होतं. विकत घेतलेली ज्वारी, गहू, कॅम्प्युटर, पोराचं कॅम्प्युटर सगळं केलं. डोळ्यात पाणी येतं तुमच्या, रडता येतं. वाईट वाटतं ना सगळं उभं करायचं म्हणलं आहे ना. किती वर्ष जातील आता परत पुन्हा उभं करायचं म्हटलं हे? अजून किती वर्ष जातील सगळं? आता बघा की किती वर्ष जातील. आता फुटा एवढं पाणी एवढं मोठं सगळं पाक पाहून गेलं आणि गटारीचा तुंब आहे ना ती पाक सगळं घरात गेला. वाटलं होतं अशी परिस्थिती येईल की सणासुदीच्या काळात आपण लोकांच्या घरात जावं लागेल? नाही वाटलं. आम्ही तसंच बसला बिनगुरी. लोक म्हणले लय पाणी आलं, लेकरू लहान आहे, तुम्ही निघा बाहेर. घाबरला असाल लेकरं. घाबरलं निघताना, लहान लेकरू आहे म्हणून. कालच आला, काल 5 वाजता सकाळी लवकरच आला.
सरकार प्रशासन बघतंय हे सगळं, त्यांना काय सांगणं असणार आहे? मदत कशा पद्धतीने मिळावी अशी अपेक्षा आहे आता सरकारकडून? नको आता अपेक्षा आमची केलेलं तेवढं आम्हाला परत द्यायचं. आम्हाला त्या शिवणीला राहायलाच नको. कुठं तरी एक माळावर शेड मारलेलं बरं वाटतं. त्या गावात राहायचंच नाही? नाही राहायचं. किती वर्षांपासून संसार तिथं गावात आहे? लय आता किती काय 86 पासून 86-82ला 86 पासून तिथं राहत आहेत. म्हणजे मिस्टरांच्या आठवणी असतील, सगळं असेल, आणि ते गाव सोडून द्यायचं. वारलेत मिस्टर बी चांगलं कष्टावर आम्ही कमवलोत ना, त्याच्यामुळं आम्हाला वाईट वाटतंय ना. आता डोळ्यातून पाणी आलं. किती दिवसापासून लोकांच्या कामाला जातो आम्ही. काय परिस्थिती आणि एवढ्या मेहनतीनं कमवलेलं सगळं पाण्यानं सगळं. पाण्याचा नंतर आणि ते बी येऊ द्या, पण वड्याची घाण पाक, असं वडा असते ना घाण पाण्याचा, ती पाक शिरलाय जरा. त्यामुळं गावात परत जायला नको वाटतं. नको वाटतंय आता जायला. त्या गावाचं नावच घेऊन ये. असं वाटतंय आम्हाला. त्या गावात राहून काय उपयोगच नाही. एवढं कष्टानं करायचं आणि पाक पायपीट घालवायचं असं वाटतंय. या सगळ्या लोकांच्या व्यथा आहेत. इथं अनेक कुटुंब आहेत जे स्थलांतर होऊन आलेले आहेत. सामाजिक संघटना आहेत ज्या आसरा देत आहेत, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करतायत. मात्र ज्या आठवणी आहेत, ज्या सगळ्या आता पुरानं अक्षरशः त्यांच्या डोळ्यातले अश्रू देखील वाहून नेलेत, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. शेती गेली आहे, माती गेली आहे, लोक कशीबशी जगली आहेत. सरकारकडनं बळीराजा अपेक्षा करतोय ती मदत मिळेल, सरसकट पंचनामा व्हावेत, ओला दुष्काळ जाहीर व्हावा, अशा पद्धतीची मागणी आहे. सरकार याकडे किती गांभीर्यानं पाहतं, कशा पद्धतीने मदत करतं हे देखील पाहावं लागणार आहे. मात्र सणासुदीच्या काळात जे घर सोडून इथं दुसरीकडे स्थलांतर केंद्रावर राहत आहेत, या सगळ्यांचं जगण्याचा हाल आपण या निमित्तानं बघताय. कॅमेरा पर्सन अयुब कांतीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.